कोकणात गेल्याचे सगळे फोटो स्टेटसला ठेवायचे. आता हे कुणासाठी तुम्ही फोटो ठेवलेले असता? तर तुमच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना कळावं की मी कोकणात एन्जॉय करतोय. आता दुःख कुठं आहे सांगतो, ज्याच्यासाठी फोटो ठेवला तेच बघत नाही, हे खरं दुःख. आणि मग 2 दिवस आपल्याला कोकणात येऊन देखील झोप लागत नाही की मी कोकणात गेलेलं ज्याला कळायला पाहिजे होतं त्याला कळालं नाही. वरच्या रील्सवरून खालच्या रील्सवरती तुम्हाला यायला किती सेकंदाचा कालावधी लागतोय? मायक्रो सेकंद. मग तुम्ही फुटबॉलची बघितल्या कॉमेडीच्या रीलवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला मेंदूमध्ये काय काय घडत असेल. आनंद वाढत नाही, केमिकल सरकत राहतात. एक कळ पुरेशी आहे, एक कळ. डायरेक्ट नाव बाजूला जाताना बॉडी होते, बॉडी. श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण देवस्थान मोहाडी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला 2025 चं 5वं सत्र गुंफण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि श्रीकृष्णाच्या कृपेने मला सलग 2ऱ्या वर्षी इथं उभं राहण्याची संधी मिळते, याचा मनस्वी आनंद आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी ज्या विषयाच्या संदर्भानं आपल्यासमोर व्यक्त होणार आहे तो विषय इतक्या गंभीर होऊन ऐकण्याचा नाही आहे. अन्यथा जर तुम्ही इतक्या गंभीर झालात आणि माझं जर टेन्शन वाढलं तर आनंद देता येणं शक्य नाही. त्यामुळं जरा रिलॅक्स झालात तर मला जास्त सोयीचं होईल. कारण तुम्ही रिलॅक्स व्हा याचं दुसरं कारण, मी 600 किलोमीटर प्रवास करून आलो आहे आणि त्याचा वेगळा ताण आहेच, तर तो ताणही माझा रिलीफ होईल. मुळात ज्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयाकडे येतोय. आनंद तुमच्या हातात असा तो विषय आहे. आणि गेल्या वर्षी मी चला कुटुंब जपूया या विषयाच्या संदर्भानं आपल्यासमोर व्यक्त झालो होतो. तर आनंद तुमच्या हातात आहे असं म्हटलं की माझं काम संपतं. तुमच्याकडं ती बाजू ढकलली की माझं काम संपतं. पण तो तुमच्या हातात कसा आहे हे सिद्ध करणं हे आजच्या व्याख्यानमालेतल्या या पुष्पाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 2 संदर्भ डोळ्यासमोर ठेवतो. ते संदर्भ डोळ्यासमोर ठेवून आपण इकडे येऊ. नाशिकमधल्याच एक पत्रकार भगिनी ज्या ABP माझाला काम करत होत्या, दीप्ती राऊत, त्यांचं एक पुस्तक आहे, कोरडी शेते ओली रोळे नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेला एक संदर्भ तुमच्यासमोर ठेवतो. तो प्रवासातनं येत असताना मला ते पुस्तक वाचल्यानंतर आणि नाशिकला येतोय म्हटल्यानंतर ती आठवण झाली. अकोला जिल्ह्यातलं कट्यार नावाचं गाव आहे आणि त्या कट्यार नावाच्या गावामध्ये ज्योतिताई देशमुख नावाची एक महिला आहे. 2001 साली ज्योतिताईंच्या घरामध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. 2003ला सासऱ्यानं आत्महत्या केली आणि 2007ला दिरानं आत्महत्या केली. 29 एकर शेती असणारी ही महिला अत्यंत मोठ्या कुटुंबातली, या 3 आत्महत्या होईपर्यंत या महिलेनं घराचा उंबरा देखील ओलांडलेला नव्हता. देशमुख कुटुंब, कधीही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्या महिलेला काही करावं लागलेलं नव्हतं. आणि ह्या 3 आत्महत्या झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची, म्हणजे ज्या दिरानं आत्महत्या केली होती त्याच्या पत्नी आणि त्याच्या मुलांची आणि स्वतःच्या मुलांची जबाबदारी आली. शेतीतलं काहीही माहिती नसल्यामुळं भाऊकीतले आणि आजूबाजूचे लोक त्यांना त्रास देत होते. 29 एकर शेती. पण ह्या 3 घटना घडल्यानंतर ज्योतिताई देशमुख बाहेर आल्या, बँकांच्याकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्या कारणासाठी हे घडलंय
त्यातला पै न पै मी तुमचा द्यायची माझी तयारी आहे. फक्त सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या बँकांना त्या महिलेने विनंती केली की मला तुम्ही थोडं सहकार्य करा. सगळ्यांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि ज्योतिताईने कंबर कसली. 29 एकर शेती कसायला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा असा आहे की एक दिवस तर असं घडलं होतं की सोयाबीन काढलेलं होते आणि ते सोयाबीन घराकडे आणायचे होते. गावातल्या एका व्यक्तीला ट्रॅक्टरसाठी त्यांनी सांगितलेलं होतं. संध्याकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण ज्या व्यक्तीला ट्रॅक्टरला सांगितलं होतं तो व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन आला नाही. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ज्योतिताई देशमुख त्या शेतामध्ये त्या सोयाबीनच्या बाजूला बसून होत्या. गावातल्या पोलीस पाटलांना कळालं की अशी अशी घटना घडली. त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर बाहेर काढला, ते सगळं भरलं आणि घराकडे आणलं. आणि त्या ट्रॅक्टरमधून घराकडे येताना ज्योतिताईंच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट फिरत होती, ती म्हणजे अशी, मला ट्रॅक्टर घ्यायचं आहे. तर थोड्या दिवसात स्वतः ट्रॅक्टर चालवायला शिकल्या, शोरूममधून नवीन ट्रॅक्टर काढला. हे व्याख्यान झाल्यानंतर ज्योतिताईंच्या मुलाखती तुम्ही सगळ्यांनी ऐकायला हरकत नाही. 29 एकर शेती फायद्यात आणली, सगळं कर्ज फेडलं. घरात उलट ती शेती करण्यासाठी काही लोकांना त्यांनी काम दिलं. स्वतःच्या मुलग्याला इंजिनियर केलं, जावेच्या मुलग्याला शिकवलं. सह्याद्री नवरत्न दुर्गचा पुरस्कार त्यांना मिळाला मध्यंतरी. आणि त्यांच्या अनेक मुलाखती आहेत. ही घटना वाचल्यानंतर माझ्या मनात असा प्रश्न आला, कल्पना करा, बऱ्याच वेळा आयुष्यात आनंद हरवतो त्याचं मूळ कारण असतं की आपल्या आयुष्यात आपल्याला संघर्ष करावा लागतोय. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असतात किंवा दुःखाचे क्षण असतात. त्या दुःखाच्या क्षणासाठी किंवा संघर्षाच्या क्षणासाठी आपल्याला आनंद हरवल्यासारखं वाटतं. ही घटना क्रमांक 1. आणि घटना क्रमांक 2 आहे कॉफी कॅफे डे, म्हणजे CCDचे मालक सिद्धार्थ यांनी 2019ला मंगळूरमधल्या एका नदीवरून पाण्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली होती. कर्ज होतं 7,000 कोटी. मी परत आकडा सांगतोय, कर्ज होतं 7,000 कोटी. एवढं कर्ज होतं, ती कंपनी पुन्हा ऊर्जित अवस्थेला आणणं शक्य नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यांच्या पत्नी मालविकाताई हेगडे यांनी ती कंपनी आपल्याकडे घेतली. सगळ्या कामगारांना त्यांनी सांगितलं की आपल्याला ही कंपनी पुन्हा एकदा नव्यानं उभी करायची आहे, तुम्ही मला सहकार्य करा. जे आउटलेट चांगले चालत नव्हते ते बंद केले, नव्या गोष्टी त्याने आणल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7,000 कोटीचं कर्ज मालविकाताईंनी फेडलं. सगळंच्या सगळं कर्ज संपवलं आणि कॉफी कॅफे डे फायद्यात आणून दाखवली. या 2 घटना, अशा अनेक घटना आहेत, पण या 2 घटना आम्हाला हे शिकवतात की संघर्ष जो आहे तो संघर्ष तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्याच्या कोणत्याही क्षणावरती कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही की पुढच्या 2 दिवसानंतर माझ्या आयुष्यात कुठला संघर्ष येणार आहे. तुम्हाला आज जर आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला आलेले असतील तर 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 4 वर्षानंतर एखादा दुःखाचा प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहे. या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे तुम्ही आनंदानं वाटचाल करताय असं ठरवायला हरकत नाही. मुळात दुःख येणारच नाही अशा भावनेनं जर तुम्ही आनंदाकडे बघत असाल तर तसं कुणाच्याही आयुष्यात कधीही होणार नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद ज्या पटीत येतो, सुख ज्या पटीत येतं, त्या पटीत कमी अधिक फरकानं दुःखाचे क्षण देखील येणार आहेत. परत एकदा, दुःखाचे क्षण येणार आहेत. या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद आहे. आपण या गोष्टीचा स्वीकारच करत नाही किंवा त्या गोष्टीला टाळून पुढं आयुष्य नेता येईल का याचा प्रयत्न करतो. पण लहान मुलांच्या म्हणजे किंवा 10 वर्षाच्या पूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक गेम होती, समोरनं गाड्या येत आहेत आणि इकडली आपली गाडी इकडलं तिकडं, इकडं तिकडं, ती समोरनं येणारी गाडी चुकवायची. किती वेळापर्यंत हे करता येतं तर त्याचा कालावधी ठरलेला असतं. एका विशिष्ट वेळात एखादी गाडी येते आणि धडकते, आपल्याला काही क्षणापुरतं नाराज वाटतं, पुन्हा ती गेम आपण नव्यानं सुरू करायचं. आयुष्याची गेम देखील आपल्याला अशा पद्धतीनं नव्यानं सुरू करणं गरजेचं आहे. पण आपण अडचणींना वाईट ठरवतो आणि आपल्या जगण्यातला आनंद आपण हरवतोय. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे, माणसं असं म्हणतात किंवा इतर पाठीमागच्या पिढ्यांनी देखील आपल्याला असं सांगितलंय की संसार जसा सुखाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तो दुःखाचा आहे. म्हणजे काय तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे संसाराच्या बाबतीत आम्हाला सांगितलंय की संसारातून माणसाला आनंद मिळाला असं होत नाही. बरं, हे माणसाच्याच बाबतीत असं आहे का असं तुम्हाला वाटतं का हे की फक्त माणसाच्याच बाबतीत हे घडत असेल? कल्विन नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचत होतो मी आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी समजली. तुम्ही सुगरण पक्षी, तुम्हाला माहित आहे ना सुगरण पक्षी, सुगरणीचं घरटं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल.
पर्यावरणाचं व्याख्यान तुम्ही ऐकलं, त्या सुगरणीच्या घरट्याचं महत्त्व देखील तुम्ही ऐकलं असेल की ते घरटं कधी कुठं बांधतं. ते सुगरणीच्या घरट्यावरनं त्या वर्षी नदीला किती पाणी येणार आहे हे कळतं. म्हणजे सुगरणीचं घरटं पाण्यावरती बांधलेलं असतं, विहिरीच्या वरती बांधलेलं असतं किंवा नदीच्या वरती बांधलेलं असतं. जर तिनं ते घरटं खाली बांधलेलं असेल तर समजून जायचं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी पडणार आहे. पाणी सुगरणीच्या घरट्याला कधीही लागत नाही, कधीच सुगरणीच्या घरट्याला पाणी लागत नाही. तिला माहिती असतं अगोदर यावर्षी पाऊस काळ किती पडणार आहे. आता सुगरणीचं हे घरटं जे आहे ना, घरटं ते कोण बांधतं तुम्हाला माहिती आहे? सुगरणीचं घरटं नर बांधतो, मादी बांधत नाही. आणि सुगरणीच्या त्या सुगरण पक्षाच्या आयुष्यामध्ये असं आहे, नर ते घरटं बांधतो, काड्या गोळा करून वेगवेगळ्या गोष्टी गोळा करून ते घरटं विणतो. अर्ध घरटं सुगरण विणतो आणि तो त्या घरट्यावरती बसून त्यांच्या भाषेतली म्हणजे तो गाणी म्हणायला लागतो किंवा शीळ घालायला सुरुवात करतो. याचं कारण असं आहे की त्याला जोडीदाराची आता गरज आहे आणि तो मादी पक्षीला त्यानं आकर्षित करतोय. ज्या वेळेस मादी पक्षी येते, मादी सुगरण येते, ती मादी आधी काय करते माहित आहे? त्या घरटं अगोदर बघते आणि घरटं बघितल्यानंतर ठरवते की याला जोडीदार म्हणून निवडायचं आहे का नाही. त्यामुळे ज्यांची लग्न झालेली नाहीत आणि जर एखाद्या मुलीच्या बापानं आधी घर बांध म्हणून सांगितलेलं असेल तर ते मान्य करायला आपण हरकत नाही. तो निसर्गाचा नियम आहे, आपला नव्हे. पहिल्यांदा ती सुगरण मादी पक्षी ते सगळं बघते घरटं आणि मग पुढं तो दोघेजण मिळून, बघा ते दोघेजण मिळून उरलेलं अर्धवट घरटं काय करतात? पूर्ण करतात. नर पक्षी बाहेरनं त्या सगळ्या वस्तू आणतो आणि मादी आतल्या बाजूनं त्याला चिखल शेणाणं वगैरे ते लिंपून घेते, म्हणजे काही ठिकाणी. तर मादी त्या घरातल्या गोष्टी करत असते. आता सांगा मला, सुगरण नावाचा एक पक्षी छोटासा, ज्याचा आयुष्याचा कालावधी एक 10-11 वर्षाचा आहे, त्या पक्षाच्या आयुष्यामध्ये संसार नावाची गोष्ट आहे आणि त्या संसार नावाच्या गोष्टीमध्ये संघर्ष आहे. आपल्याला फक्त असं वाटत असतं की आमच्या आयुष्यात आणि आमच्या संसारातच फक्त संघर्ष आहे. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग आनंदाचं ठिकाण येत असतं. गुरु ठाकूरांची एक कविता आहे, त्याचं हे वाक्य खरं तर घरातलं ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे काय तर आव्हानांच्या गोष्टी छातीवरती घेऊन मिरवल्या की आनंदाचे मार्ग खुले होतात, आनंदाचे मार्ग खुले होतात. बरं, आपण संघर्षाच्या गोष्टी सांगून जगण्यातला आनंद आपल्या हरवत असतो. आपण संघर्षातल्या गोष्टी सांगून, मी माझ्या स्पीड ब्रेकर पुस्तक लिहित असताना त्या पुस्तकामध्ये मी शेवटच्या प्रकरणात या आनंदाच्या विषयी असं लिहिलं आहे, थॉमस अल्वा एडिसन तुम्हाला माहिती आहे, आज इतका छान प्रकाश आहे, ते त्याची देण आहे. त्या थॉमस अल्वा एडिसनच्या मृत्यूच्या वेळेस त्याला आयुष्यात पडलेले प्रश्न त्यानं लिहून ठेवलेले होते. किती होते माहित आहे? 2500 वया भरलेल्या होत्या प्रश्नांच्या. हा आकडा खोटा नाही बरं का. 2500 प्रश्नांच्या वया भरल्या होत्या. तुम्ही म्हणाल सर हे शक्य आहे का? अहो, ज्या शास्त्रज्ञाच्या नावावरती 10,000 पेक्षा जास्त पेटंट आहेत, त्या माणसाला का प्रश्न पडले नसतील एवढे? 2500 वह्या भरलेल्या होत्या की एडिसनला जे प्रश्न पडलेत ते प्रश्न त्यानं लिहून ठेवलेले होते. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, संध्याकाळी घरी जा व्याख्यान संपल्यानंतर, छोटी वही घ्या, छोटी 40 पानांचीच, मोठी नको, आणि तुमच्या आयुष्यातले अडचणीचे प्रसंग लिहून काढा. 1.5 पानाच्या वर पान भरणार नाही सर. त्यातलं अर्ध पान ह्या आपण निर्माण केलेल्या अडचणी असणार आहेत, त्या ऑथेंटिक अडचणी नाहीत. म्हणजे आमच्या आयुष्यातल्या अडचणींचं 1.5 पान भरत नाही. 2500 प्रश्नांच्या वया भरलेल्या होत्या, त्यांच्या समस्यांच्या वया भरलेल्या होत्या. आपण किती भाग्यवान आहोत बघा या गोष्टींसाठी. पण नसलेल्या अडचणींच्या वरती तुम्ही अधिक फोकस झालात की त्या आपल्या वाटायला लागतात, त्या आपल्या नसताना देखील आपल्या त्या वाटायला लागतात. आणि ते प्रश्न आम्हाला सातत्यानं पडत राहतात. मग ते कशानं पडत राहतात? तर त्याचं पहिलं कारण सांगतो मी तुम्हाला. तुलना हे दुःखाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुलना, कशाची तुलना आपण करतोय? मी तुम्हाला सांगतो, आत्ता जरी इथनं एंट्री झालेली असेल ना, तर कदाचित एक 2-3 आयांनी इतर 2-3 आयांच्याकडे बघितलं असेल. साडी कुठल्या रंगाची आहे, दागिने कुठले कुठले घातलेत. तुम्ही जर येताना आरशाच्या समोर जर काही जण उभारून आलेला असाल ना,
तर मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आरशाच्या समोरच उभं राहिलेल्या होता का? म्हणजे आरशाच्या समोर जर तुम्ही उभं राहिलेलं असाल तर तुमचं लक्ष कुठं पाहिजे? आरशात पाहिजे. केस कसे दिसत आहेत, शर्ट कसं दिसतंय, मी कसा दिसतोय, आमचं लक्ष इथं नसतं. मी कसा दिसतोय याच्याकडे नसतं. मी मंदिरात गेल्यानंतर कसा दिसणार आहे या गोष्टीवर आम्ही जास्त फोकस असतो. म्हणजे मी चांगला दिसतो हे मला एकट्याला मान्य होता कामा नाही, सगळ्यांच्या मान्यतेला तर ते पडलं तर मी सुखी. म्हणजे आमचं सुख कशावर अवलंबून आहे? दुसऱ्याच्या मानण्यावर, दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेवर, त्याने दिलेल्या प्रतिसादावर आपलं आम्ही सुख मान्य करतोय. मला काय वाटतंय हे आम्ही बघतच नाही ना. बघतोय का? बघा बरं. आई लहान बाळाला जर चप्पल घ्यायला गेली, या दीदीला जर चप्पल खरेदी करायला गेली, ती दीदी म्हणते बरं का, हे मला कम्फर्टेबल आहे, हे मला चांगलं वाटतंय. तिची आई म्हणते नको, हे चांगलं दिसत नाही, ते चांगलं दिसतंय. तिच्यासाठी काय कम्फर्टेबल आहे हे आम्हाला महत्त्वाचं नाही, तिला चांगलं काय दिसतंय हे महत्त्वाचं. आणि ते तिला मला चांगलं दिसण्यासाठी म्हणून नव्हे, तर उद्या जर पाहुण्यांच्याकडे जायचं असेल तर पाहुणे काय म्हणतील तिच्या चपलाकडे बघून. म्हणजे दुसऱ्यांनी मान्यता दिल्याशिवाय आपल्याला जाणवलेलं, अनुभवलेलं देखील सुख आम्हाला मान्य नसतं, तो आनंद मान्य नसतो. तुलना हे दुःखाचं मूळ कारण आहे. बघा ना, बऱ्याच मी लहान म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमात देखील हे बघितलंय. एखाद्या मुलाला त्याची आई लग्नाला जर घेऊन जाणार असेल तर ती लग्नाला घेऊन जाताना काय करते माहिती आहे? त्याला कपडे घालते. कपडे घातल्यानंतर त्याला तो जॅकेट घालते किंवा ते कोट घालते. आता नवीन जे वेगवेगळ्या पद्धतीचे लहान मुलांचे कपडे आहेत त्याच्यामध्ये ती जीन्स पॅन्ट घालायची, वरती त्याला ते जॅकेट घालायचं. ते ओरडत असतं, रडत असतं, हे मला नको. त्याला साधी कपड्यांची गरज असते. पण आमच्या मनात काय येतं माहित आहे? फोटोत चांगलं दिसलं पाहिजे, समारंभात चांगलं दिसलं पाहिजे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी चांगलं दिसलं पाहिजे. त्याच्या जगण्यातला एक दिवसाचा आनंद आम्ही हिरावून घेतोय. त्याला मारतोय, ओरडतोय, त्याला तसं ओढत नेतोय आणि आपल्याला असं वाटतं की हे आनंदाचं आहे. घरात आल्यानंतर पुन्हा त्याला ओरडतोय की तू पाहुण्यांच्या ठिकाणी शांत राहत नाहीस. म्हणजे तुलना हे काय आहे? मुळात दुःखाचं मूळ कारण आहे. दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेवरती आम्ही आमचा आनंद कधीही ठेवला, ज्या क्षणाला दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवरती तुमचा आनंद ठेवता तो आनंद नष्ट होतो आणि तो हरवतो. आता तुलना हे कारण कसं आहे सांगतो. पलीकडच्या घरातल्या एखाद्या मुलग्याचा जर नंबर आला तर अलीकडच्या घराला सर तुमच्या काळामध्ये आनंद होत होता, बरं वाटायचं की गावातल्या पोरग्याचा नंबर आला. आता उलटी गोष्ट आहे. पलीकडच्या घरातलं पोरग जर स्कॉलरशिपला पहिलं आलं, अलीकडच्या घरातलं सर जगत नाही, त्याला बदडूनच काढतात आणि काय म्हणतात की त्याचा नंबर येतो, तुझा कसा येत नाही. आता हे फक्त कुठलं ते तात्पुरत्या कारणाने तुलना करत नाही आपण. प्रत्येक वेळेस ही तुलना चालू असते की आपल्या मुलानं या गोष्टी केल्या तर तो त्याला समाज मान्यता आहे किंवा तर त्याला सुख प्राप्त होईल. मी साधी एक परवा गोष्ट जी ऐकली ना ती गोष्ट सांगतो. वडील घरात बसलेत, 7वीचा मुलगा आणि त्या 7वीच्या मुलग्याचा निकाल लागला. तो मुलगा असा समोरनं चालत येत होता. वडिलांच्या लक्षात आलं आज निकाल होता. वडील तयारीतच राहिले. तो आल्यानंतर समोरनं घरात उमऱ्याच्या आत पाय ठेवल्या ठेवल्या त्या मुलग्याला प्रश्न विचारला, निकाल होता ना रे तुझा? तो म्हणाला हो. तुझं गुणपत्र कुठं आहे, मार्कशीट कुठं आहे? त्यानं आपल्या दप्तरात एक मार्कशीट काढलं आणि वडिलांच्या हातात दिलं. वडिलांनी मार्कलिस्ट बघितलं. त्याचं विज्ञानला 6 मार्क, गणितला 5, इंग्रजीचे मार्क वडिलांनी बघितलीच नाहीत. जे त्याला धरलं आणि इतकं बदडून काढलं, 5 मिनटं मारल्यानंतर वडीलच दमलेने कोचवर जाऊन बसले. मुलग्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब देखील नाही. 2-3 मिनटं ते शांत बसल्यानंतर बघितलं वडिलांनी. तो मुलगा जवळ गेला आणि म्हणाला, बाबा का मारलं? वडील म्हणाले, मूर्खा, याच्यासाठी तुला शाळेत पाठवतोय वर आणि विचारतोयस का मारलं म्हणून? अरे विज्ञानला 6 मार्क आहेत, गणितला 5, याच्यासाठी तुला शाळेत पाठवलंय का? मुलगा म्हणाला, बाबा मी शाळेत पहिल्या नंबरानं पास झालोय. हे मार्कशीट तुमचं आहे, मला सकाळी सापडले. नाव बघा वरती, नाव आधी. गंमत लक्षात आली? आडात नसतं आणि आम्हाला ते पोहऱ्यात हवं असतं. आनंद ही आत्म गोष्ट येण्याची गोष्ट आहे. आम्ही काय करत असतो? तुलना करत असतो. आमच्याकडं नसलं तरी आमची काय चालू असते? तुलना चालू असते. आणि गंमत बघा,
तुमचा आनंद तुम्हाला जर सापडायचा असेल तर दोन गोष्टी करा. सगळ्यात महत्त्वाच्या, तुमच्या क्षमता आणि मर्यादा या दोन गोष्टींची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कशी सांगतो तुम्हाला. आपल्या काय क्षमता आहेत आणि आपल्या मर्यादा काय आहेत ह्या कळाल्या की आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला यायला सुरुवात होते. भारतातल्या माणसाला सर मर्यादा नावाची गोष्ट कळतच नाही. तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट असा आक्षेप कसा करताय. सांगतो ना कसं. एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रातलं माहिती नसेल आणि त्या क्षेत्रातलं जर एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सर काय असतं. माफ करा, मला ह्याच्यातलं माहिती नाही. पण भारतामध्ये कुणालाही सल्ला कुठल्याही क्षेत्रातला विचारून बघा, पुढची 10 मिनिटं का असे ना ते सांगून रिकाम होत. क्षेत्र कुठलंही असू दे, ज्या क्षेत्राचा आपल्याला थांग पत्ताही नसतो त्याच्यावरती सल्ला देणारा माणूस कोण तर भारतीय माणूस आहे. इतर ठिकाणी नाही माहिती असं म्हणून सांगितलं जाईल. म्हणजे मर्यादा लक्षात येणं आपल्या, ह्या जर मर्यादा लक्षात आला तर आनंद प्राप्त होतो. आणि क्षमता देखील आपल्या लक्षात यायला पाहिजेत. काय क्षमता आहेत बघा. 40,000 GB कपॅसिटीचा मेंदू दिलाय. कितीच कपॅसिटीचा मेंदू आहे. 40,000 GB कपॅसिटी आहे. मोबाईलच्या मेमरी कार्डची ताकद आहे 264 GB. आमची अडचण बघा, 40,000 GBचं मेमरी कार्ड मेंदूत दिलंय, त्याच्याकडे लक्ष नाही. 264 GB भरत नाही म्हणून त्रास आहे. तुझं ब्लूटूथ ऑन कर, शेअरिट ऑन कर, त्याच्यातनं हे पाठव, ती लिंक पाठव, ती डाउनलोड कर, ते फोटो पाठव, याच्यासाठी आमची धडपड चालू आहे. हृदयाची ताकद काय आहे माहिती आहे तुम्हाला. हृदयाची ताकद किती आहे माहिती आहे. दिवसाला 3 एकर शेती पाण्यानं भिजू शकेल एवढं ते दिवसाला रक्त फिल्टर करतंय. कधी चालू झालंय. 9 महिने अगोदर पोटात असताना. आता हे विषय निघालाय म्हणून फक्त सांगतो तुम्हाला. पर्सनल अनुभव आहे, व्याख्यानात सांगायचे नसतात तरी सांगतो. माझं बाळ 5 वर्षाचं आहे. 5 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेस मी माझ्या पत्नीला घेऊन दवाखान्यात गेलो, डॉक्टर असं म्हणाले की मला अभिनंदन अभिनंदन, प्रेग्नन्सी कन्फर्म आहे पण बाळ अजून आलेलं नाही. मी म्हटलं बाळ आलेलं नाही म्हणजे. तुम्ही म्हणताय ते कन्फर्म आहे पण बाळ आलेलं नाही म्हणजे. ते म्हणाले सर अजून हृदयाचा ठोका सुरू झाला नाही. हृदयाचा ठोका. मग मी म्हटलं त्यांना ते कधी सुरू होईल. ते म्हणाले मला नाही विचारायचं, ते याला विचारायचं. अजून विज्ञानाला बाळाच्या हृदयाचा ठोका कधी सुरू होतो हे पकडता आलेलं नाही. ते त्याला विचारायचं. हृदयाचा ठोका कधी सुरू, तिथं त्या क्षणाला केवढ्या जागेत तो ठोका सुरू झालाय. सोनोग्राफी मशीन मधल्या सोनोग्राफीमध्ये दिसतंय सर एवढा टिपका असतो, एवढा. त्या टिपक्यात ठोका चालू होतो. टिपक्यात ठोका आधी येतो आणि मग माणसाचं तिथून सुरुवात होते. तिथून सुरुवात झालेलं हृदय आयुष्याच्या शेवटपर्यंत अविरतपणे ते काम करते. ही आनंद देणारी गोष्ट नाही. एक कळ पुरेशी आहे. एक कळ, एक कळ, एक कळ. डायरेक्ट नाव बाजूला जाताना बॉडी होती. बॉडी आपली नावानं कोण आपल्याला हाक मारत नाही. बॉडीला बाहेर घ्या, बॉडीला आंघोळ घाला, बरोबर आहे ना. नाव संपतं. एक ठोक्यात एक कळ फक्त पुरेशी आहे. मला सांगा हे हृदय दिवसाला 3 एकर शेती पाण्यानं भिजवेल एवढ्या ताकदीनं काम करते. पटत नसेल तर घरी जा, दोन्ही कानामध्ये बोटं घालायची. आत्ता नाही हा, दोन्ही कानामध्ये बोटं घालायची. जो प्रवाहाचा आवाज येतोय तो रक्तातला आवाज आहे सर. शरीरात एवढ्या त्या पद्धतीनं ते पोचवत असतं. आता या हृदयाचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे. हृदय म्हणजे भावना. मी हृदय पर्टिक्युलर म्हणत नाही. हृदयाचा उपयोग कशासाठी, भावनेचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे. प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करायला पाहिजे. पण ते किती प्रमाणात घेतलंय बघा. मर्यादा कशा कळालेल्या नाहीत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुला मुलींना विचारा ना, ते काय म्हणतात माहिती आहे. चंद्र सूर्य तारे तोडून आणून देतो. इतकं सोपं आहे सर. सिलेंडर वेळेत आणून देता आलं तरी भरपूर कमवलं आपण. चंद्र सूर्य कुठं आपल्या परड्यातल्या वेलीला लागलेत का. गेला जाऊन तोडून आणलं. ते चंद्र सूर्य तोडून आणून दिल्यानंतर पृथ्वीच्या भोवती कोण फिरणार. मेणबत्ती घेऊन तुम्ही कोण फिरणार. हृदयाची क्षमता ही ओळखता येणं हे आनंदाचं आहे. कधीतरी आम्ही त्याला पाठीमागे देऊन आभार मानले का की हे सुरू आहे, हे अविरतपणे सुरू आहे, अविरतपणे सुरू आहे. मला सांगा ही आनंदाची गोष्ट नाही आहे. या गोष्टीला आम्ही कद्या पद्धतीने बघणार आहोत. एका व्यक्तीकडं प्रचंड पैसा होता, प्रचंड पैसा, आणि त्याला पाहिजे होतं समाधान किंवा सुख, आनंद. तो व्यक्ती गावातल्या एका महाराजांच्याकडे गेला आणि म्हणाला की माझ्याकडे प्रचंड पैसा आहे
प्रचंड पैसा आहे पण समाधान नाही, शांतता नाही, सुख नाही, आनंद नाही. महाराज काही बोलले नाहीत. महाराज म्हणाले बोलेन नंतर. ते दररोज जायला लागले. दुसऱ्या दिवशी गेले, म्हणाले महाराज काहीतरी उपाय द्यावं, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड संपत्ती आहे पण समाधान नाही, आनंद नाही. महाराज एक दिवस त्याला म्हणाले एक काम कर, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना ते पैसे घेऊन ये, ते पैसे घेऊन ये. दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटलं की महाराजांना कदाचित पैसे दिल्यानंतर महाराज सुखाचा मार्ग मला सांगतील. त्यानं पोतं भरून ते पैसे घेतले, त्याची गाठ मारली त्या पोत्याची आणि ते पोतं भरून महाराजांच्या समोर घेऊन गेला आणि म्हणाला महाराज मी पैसे घेऊन आलोय, माझ्याकडे एवढे पैसे असताना देखील मला आनंद वाटत नाही, सुख वाटत नाही. महाराज काही बोलले नाहीत. पटकन ते महाराजांनी पोतं उचललं आणि पळायला सुरुवात केली. ते पळायला सुरुवात केल्यानंतर हा माणूस त्या महाराजांच्या पाठीच पळायला लागला. महाराज पुढं पळतायत आणि हा पाठीमागणं ओरडतोय माझे पैसे द्या महाराज, माझे पैसे द्या महाराज, माझे पैसे द्या. महाराज अख्खं गाव फिरून आले, चौकात थांबले आणि त्यांनी सांगितलं हे घे पोतं तुझं तुला. ते पोतं हातात दिल्यानंतर त्याला हायसं वाटलं. तो माणूस म्हणाला जर तुम्ही पोतं देणारच होता तर घेऊन का पळत होता? तो म्हणाला तुला आत्ता बरं वाटतंय, तुला आत्ता सुखाचं वाटतंय, आत्ता आनंदाचं वाटतंय? तो म्हणाला हो, तुझा आनंद तुझ्या जवळच होता. म्हणाला तुला हे जाणवलं नाही की त्याच्यात माझा आनंद आहे, सुख आहे. ते दुसऱ्यानं कुठंतरी हिरावून घेतलं की मग आम्हाला त्याची ती गोष्ट लक्षात येते. गंमत सांगतो, पायाला अंगठा आहे आणि तो अंगठा महत्वाचा आहे हे ठेच लागून फुटल्यानंतरच लक्षात येते. तोपर्यंत त्या अंगठ्याकडे आपलं दिवसातून एकदा देखील लक्ष जात नाही. आहे ती गोष्ट स्वीकार करणं, मान्य करणं, ती सुखाचं आहे हे समजून घेणं ही आनंदाची पहिली पायरी आहे आणि आम्हाला ती समजून घेता आली पाहिजे. मी 40,000 कॅपॅसिटीचा मेंदू सांगितला. तुमच्या डोळ्यांची ताकद सर 500 मेगापिक्सलपेक्षा जास्त कॅमेरा आहे डोळ्याचा. तुमच्या मोबाईलमधनं कॅमेऱ्यातनं फोटो काढला तर त्या फोटो एखाद्या वेळेस त्याचे पिक्सेल इकडे तिकडे होऊ शकतात. लांबचा फोटो काढला तर तो दिसणार नाही. चंद्राचं अंतर किती आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यांना चंद्राचं अंतर दिसतं. दुःख कुठं आहे सांगतो, आहे त्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. कोकणात तुम्ही फिरायला गेलात, समुद्रातल्या त्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत, आजूबाजूचा निसर्ग बघायला पाहिजे, आजूबाजूच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, त्याच्यातनं आनंद समजून घेतलं पाहिजे. आमचं लक्ष कुठं असतं सांगतो, जायचं कोकणात, फोटो काढायचे 360 कॅमेऱ्यात, डोळ्यानं बघायचं नाही, फोटो कॅमेरानं काढायचे आणि सगळे फोटो कशाला ठेवायचे? स्टेटसला. कोकणात गेल्याचे सगळे फोटो स्टेटसला ठेवायचे. आता हे कुणासाठी तुम्ही फोटो ठेवलेले असता? तर तुमच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना कळावं की मी कोकणात एन्जॉय करतोय. आता दुःख कुठं आहे सांगतो, ज्याच्यासाठी फोटो ठेवला तेच बघत नाही, हे खरं दुःख. आणि मग 2 दिवस आपल्याला कोकणात येऊन देखील झोप लागत नाही की मी कोकणात गेलेलं ज्याला कळायला पाहिजे होतं त्याला कळालं नाही. तुमच्या डोळ्यानं ते पाहता आलं असतं आणि तो आनंद घेता आला असता, पण आम्ही तो घेत नाही. जे मिळालंय त्याचा आनंद घेणं ही पहिली पायरी आहे. उदाहरण सांगतो, तुम्हाला बसनं तुम्ही प्रवास करत असता, कसं दुःख येतं बघा वाट्याला. तुम्हाला बसायला जागा मिळाली, सीट बसायला मिळाली. आता सीट बसायला मिळाल्यानंतर पुढं काय करायला पाहिजे? रात्री जे व्याख्यान झालं तसं कानात हेडफोन घालून आम्ही संगीत ऐकलं पाहिजे शांतपणे. खिडकीतनं बाहेरनं निसर्गाचं सौंदर्य बघितलं पाहिजे. जर तुम्ही काम करत असाल तर डायरी बाहेर काढली पाहिजे, लॅपटॉप बाहेर काढला पाहिजे. आमच्या डोक्यात काय सांगतो, शेजारच्या सीटवर कोण बसेल? तुला काय करायचं त्याच्याशी? शेजारच्या सीटवर कोण बसेल? ते बसत नाही तोपर्यंत दुःख, बसल्यानंतर तिथून पुढे अर्धा तास दुःख. बसणारी व्यक्ती कोण आहे, तिच्या आयुष्यातलं काय चालू आहे, याच्यासाठी आम्ही आधी काळजी करतोय. आपल्याला मिळालं की त्याचा आनंद उपभोगायला आम्ही सुरुवात करायला हवी, तो आम्ही करत नाही. महापुरुषांना या सुखाचं महत्त्व कळालं आणि आनंदाचं देखील महत्त्व कळालं. सर, तात्पुरत्या गोष्टीनं कधीही तुमच्या आयुष्यात आनंद तयार होत नाही. आनंद ही सवय आहे आणि आनंद ही वृत्ती आहे. ती वृत्ती जर निर्माण करता आली नाही तर तात्पुरत्या गोष्टीनं आनंद निर्माण करता येत नाही. म्हणजे कसं, आज एखादा 3 तासाचा चित्रपट बघतो आणि मी सुखी होतो, असं होत नाही. मी आज कोकणात फिरायला जातो आणि मग माझ्या आयुष्यात आनंद प्राप्त झाला, असं होत नाही. उलट सहल ही दमछाक करणारी गोष्ट आहे.
सगळ्या बॅगा घ्यायच्या, दिवस रात्र प्रवास करायचा, हॉटेलला जेवायचं, पोट बिघडेल याची व्यवस्थित तजवीज करायची, आणि मग ते दमून फिरत परत यायचं आणि म्हणायचं की मी आनंद व्यक्त केला. नाही, आनंद ही सवय आहे आणि आनंद ही वृत्ती आहे, ती सातत्यानं घेण्याची गोष्ट आहे. हे महापुरुषांना कळालेलं होतं. पण आमच्या आयुष्यात स्मशान वैराग्य असतं. स्मशान वैराग्य म्हणजे काय? तात्पुरती ती गोष्ट करायची आणि त्या तात्पुरत्या गोष्टीनं आयुष्यभराच्या त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा. 6 महिने जर तुम्ही काम केलेलं असेल, 6 महिने जर काम करून तुम्ही दमलेला असेल, तर एका दिवसात तुम्हाला 6 महिन्याचा ताण कधीही रिलीफ करता येत नाही. दिवसभर सातत्यानं काम करावं, पैसे, पद, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, संध्याकाळी ते शांतपणे सोडावं. हे कर्म केलंय, हे चांगलं वाईट ठरवण्याचा अधिकार तुझा आहे. मग ते परमेश्वर असेल किंवा निसर्ग असेल, या दोन्हींचा ते सहजपणे सोडता यावं, तर तुम्हाला संध्याकाळची झोप सुखाची लागते. पण आम्हाला सहजपणे जर ते सोडता नाही आलं आणि 6 महिने साठवून जर तुम्ही रिलीफ होण्याचा प्रयत्न करत असाल, तर मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासते, तुम्हाला डॉक्टरांची गरज भासते. स्मशान वैराग्यानं ते होत नाही. स्मशान वैराग्य शब्दाचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना? नसेल तर सांगतो. स्मशान वैराग्य म्हणजे काय? एका व्यक्तीच्या गावातल्या एका व्यक्तीचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ती सगळी माणसं स्मशानात गेलेली होती आणि त्या व्यक्तीला भेटायला परगावचा एक व्यक्ती आला आणि ती व्यक्ती त्या घरात गेली आणि त्याला म्हणाली की मला सरांना भेटायचं होतं थोडं. त्या म्हणाल्या की गावातल्या एका व्यक्तीचं निधन झालंय, ते स्मशानात गेलेत, थोडा वेळ इथं बसा, येतील. तर ते म्हणाले माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. मग त्या घरातल्या ताई असं म्हणाले की जर तुम्हाला वाट पाहण्यासाठी वेळ नसेल तर एक काम करा, तुम्ही निघा आणि तिथं स्मशान इथं आहे, तुम्ही तिकडं भेटू शकता, तिथं भेटा. ती व्यक्ती घरातनं बाहेर पडली, स्मशानात गेली. आता गंमत अशी आहे, ही व्यक्ती जी भेटायला आली होती त्या सरांना ओळखत नव्हती. त्या पत्नीनं वर्णन सांगितलं होतं, पांढरा शर्ट घातलाय, काळी पॅन्ट घातले, खिशाला पेन आहे. ती व्यक्ती स्मशानभूमीत आली, बघितलं तर जवळजवळ 100 माणसापैकी 30